विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मागच्या तासामध्ये साहित्याचं स्वरूप या अंतर्गत भारतीय साहित्य विचार अभ्यासत होतो. आणि आपण मागच्या तासामध्ये पाहिलं की भारतीय साहित्य विचाराची सुरुवात ही नाटकापासून झालेली, नाट्यापासून, आणि तिथे शब्द आणि क्रिया, अर्थ आणि क्रिया याच्यापासून शब्द आणि अर्थ यापर्यंत असा प्रवाह झाला होता. मग अर्थाचे प्रकार आणि शब्दाचे काही घटक याचा सुद्धा आपण अभ्यास केला होता. आता जेव्हा अभ्यासक, विशेषतः भारतीय अभ्यासक, क्रियेचं महत्व सांगू लागला, तर क्रियेमध्ये काय अभिनय असतो नाटकामध्ये, याच्यामध्ये काय आहे कवितेमध्ये, तर फक्त शब्द आणि अर्थ आहेत. मग शब्द आणि अर्थामध्ये वेगळे पण काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामध्ये कविता निर्माण होते? आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा शब्द आणि अर्थच वापरतो. मग साहित्याच्या शब्द अर्थामध्ये काय फरक आहे? तर हा प्रश्न भारतीय साहित्य अभ्यासकांना सोडवणं आवश्यक होतं. आणि जेव्हा त्यांनी विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा आपण शब्द असं म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये आवाज अपेक्षित असतो, त्याच्यामध्ये नाद अपेक्षित असतो, त्याच्यामध्ये ध्वनी अपेक्षित असतो. स्वर, व्यंजन यांची विशिष्ट क्रमाने मांडणी, जोड शब्द, वजनदार शब्द, हलके फुलके शब्द, ह्या शब्दांचा जे आवाज असतो, यांचा जो उच्चार असतो, तो उच्चार या शब्दामध्ये अपेक्षित आहे. मग त्यांनी सांगितले की शब्दांच्या उच्चारावरून वेगवेगळे घटक करता येतात. दुसरं त्यांनी सांगितले अर्थ काय असतो, अर्थ कुठं असतो. अर्थ तर आपल्याला वाटतं की अर्थ काय, आपण बोलतो आणि त्याचा अर्थ असतो, पण तसं नाही. यांनी त्या अर्थाचं विश्लेषण केलं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अर्थामध्ये सुद्धा 2-3 स्तर असतात. त्याच्यामध्ये असतो अभिधा, त्याच्यामध्ये असते लक्षणा, त्याच्यामध्ये असते व्यंजना. आता अभिधा म्हणजे तो पायऱ्याने वर चढला, असं जर एखादं वाक्य असेल, वर हा शब्द आहे की तो पायऱ्याने वर चढत गेला, असा जर शब्द असेल तर ती झाली अभिधा, सरळ सरळ अर्थ. आता दुसरा अर्थ घेऊया, त्याच्या घरावरून हत्ती गेला, त्याच्या दारावरून हत्ती गेला, त्याच्या दारावरून वरात गेली, त्याच्या दारावरून मिरवणूक गेली. तर हे जे वर आहे दारावरून, ती खरोखरच दाराच्या वरून गेली का? नाही, तर त्याच्या समोरून गेली. याला लक्षणा शब्दशक्ती असं म्हणतात. आणि तिसरी शब्दशक्ती याच्यापेक्षा खतरनाक असते, ती आहे व्यंजना नावाची. व्यंजना शब्दशक्तीमध्ये काय असतं, ते अभिधा आणि लक्षणा याच्यापेक्षाही वेगळा अर्थ त्याच्यामध्ये अपेक्षित असतो. समजा एखाद्याला म्हटलं की त्याचा वरचा मजला रिकामा आहे, त्याचा काय अर्थ होईल? त्याचा वरचा मजला रिकामा आहे याचा अर्थ काय? इथे मजला, वरचा मजला म्हणजे, आता त्याचा जर अभिधेचा अर्थ जर घेतला तर मजला अर्थ म्हणजे तो ज्या ठिकाणी राहतो त्याच्या वरची बाजू, वरचा मजला त्याच्या घराचा. पण त्याची जर व्यंजना केली तर त्याचा अर्थ काय होतो की त्याला थोडस कमी समजतं, त्याचं थोडस प्रॉब्लेम आहे समजून घेण्यामध्ये, किंवा त्याला कमी डोकं आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे वर हा एकच शब्द आहे, परंतु या वर या एकाच शब्दाचा अभिधेचा अर्थ वेगळा होतो, लक्षणेचा अर्थ वेगळा होतो आणि व्यंजनेचा अर्थ वेगळा होतो. म्हणजे इथे शब्दार्थ जरी सारखे असले, दैनंदिन व्यवहाराचे शब्दार्थ आणि आपले शब्दार्थ जरी वेगळे असले, तरीही आपल्यामध्ये याचा शब्द म्हणजे उच्चार आणि याचा अर्थ म्हणजे अभिधा, लक्षणा, व्यंजना याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो. आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा साहित्याच्या भाषेचं किंवा साहित्याचं वेगळेपण काय आहे हे शोध घेण्याचा भारतीय लोकांनी प्रयत्न केला आणि त्याच्यातून काही सिद्धांत मांडले गेले. आपण ज्या काल व्याख्या पाहिल्या होत्या भारतीय साहित्य विचारांच्या, त्यांनीच थोडेसे आणखीन सखोल जाऊन साहित्याची अधिक आणखीन चिकित्सा करून त्यांनी साहित्याची मांडणी केली, सैद्धांतिक मांडणी केली. त्याच्यामध्ये पहिला विचार मांडला गेला अलंकार विचार.
अलंकार म्हणजे दागिने, आपण ज्याला अलंकार म्हणतो ते दागिने. परंतु यांनी जी अलंकार विचाराची मांडणी केली त्यांनी सांगितली की अलंकार म्हणजे ह्या दोन शब्दशक्तींचा, म्हणजे शब्दाचा शब्द, त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ यांचा वापर करून अलंकार केले जातात. आता अलंकार मांडणारे कोण आहेत? तर भामह, दंडी आणि वामन हे जे अभ्यासक आहेत, या अभ्यासकांनी अलंकार विचाराची फार जोरदार मांडणी केली. आणि अलंकार असतील तरच साहित्य असतं, तरच त्याला काव्य म्हणायचं, इथपर्यंत त्यांनी त्याचा पुरस्कार केला. त्याच्यामुळे पुढे काय झालं, सगळेच लोक अलंकारिक लिहू लागले. म्हणजे सरळ लिहायचंच नाही, अलंकारिकच लिहायचं. आता अलंकार कसा असतो, तर एखादी गोष्ट सांगायची, समजा यमक आहे, आपण कविता पाहतो, यमक काय केलं जातं, यमक मध्ये जाणे, येणे, खाणे, पिणे, हा जो ने आहे यामुळे काय केलं जातं, यमक साधला जातो. म्हणजे शेवटी आवाज, नाद त्याचा साधला जातो. आणि अर्थ अलंकार म्हणजे हा झाला शब्द अलंकार. पहा, अलंकार विचारामध्ये काय केलं जातं, शब्द अलंकार हे झाले शब्द अलंकार, अर्थ अलंकार हे झाले अर्थ अलंकार. आलं लक्षात? असे यांनी विश्लेषण केलं. अलंकार कसं पाहायचं, तर ज्ञानेश्वरांनी एक ओळी दिलेली आहे त्यांच्या हरिपाठामध्ये. तर ते म्हणतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. यांनी काय सांगितले, करतळी आवळे, करतळी आवळे म्हणजे करतळी आवळे तैसा हरी. म्हणजे त्यांना विचारले की परमेश्वर कसा आहे, तर त्यांनी सांगितलं भाव बळे आकळे. भावबळ म्हणजे भाव जर असेल तरच तुम्हाला समजेल. कसे समजेल, तो माणूस का, देव कसा समजेल तुम्हाला, तर हातावर, हाताच्या तळहातावर तुम्ही जर आवळा ठेवला एखादा, तो आवळा जसा तुम्हाला स्पष्टपणे दिसतो, तो खाता येतो, त्याची गंध घेता येतो, त्याला पकडता येतं, तशा पद्धतीनं परमेश्वर हा हरी, तैसा हरी तुम्हाला दिसतो, तुम्हाला जाणवतो. कधी, जर तुमच्याकडे भावबळ असेल तर, भावाची शक्ती असेल तुमच्याकडे, जर त्याच्याविषयीची तेवढी आत्मीयता असेल, तुम्ही त्याच्याविषयी एवढा जिव्हाळा असेल तर. आता हा जो आहे करतळी आवळे, जर तुम्ही विचार केला आवळ्याचा, म्हणजे हातावर ठेवलेल्या आवळ्याचा आणि परमेश्वराचा कुठं काही तुलना होऊ शकते का? कुठंच तुलना होऊ शकत नाही. आणि इथं तुलना केलेली सुद्धा नाही. यांनी फक्त हा आकळे जो आहे शब्द कसा समजेल तुम्हाला, तर असा समजेल, तैसा. देव कसा समजेल, तर असा समजेल, असा म्हणजे असा समजेल. तर याला जे आहे याला म्हणतात अर्थ अलंकार. म्हणजे याचं विश्लेषण सांगण्यासाठी यांनी काय केलं, याचा आवळ्याचा दृष्टांत दिला. म्हणजे हा काय झाला, दृष्टांत. आणि हा दृष्टांत कोणता झाला, तर अर्थाच्या पातळीवर झाला. म्हणजे हा दृष्टांत हा काय असतो, अर्थ अलंकार असतो. आलं लक्षात? म्हणजे अर्थाच्या पातळीवर एखादी गोष्ट सरळ सांगायची, ते आणखीन वेगळ्या पद्धतीने सांगू शकले असते, परंतु तसं न सांगता त्यांनी काय केलं, एक दृष्टांत दिला. दृष्टांत दिला की ते लगेच लक्षात आलं की अरे हे असं असं असतं. म्हणजे अर्थाच्या पातळीवर सुद्धा आपल्याला अलंकार वापरता येतात. आणि मग असे अनेक अलंकार आहेत. जवळपास अर्थालंकाच्या आणि अर्थ आणि शब्द असे मिळून 150 ते 200 अलंकार होतात. आणि त्यांचं जर संमिश्रण केलं तर आणखीन त्याची किती संख्या वाढते. तर यांनी सांगितले की जर साहित्यामध्ये हे अलंकार असतील, जर हे अशा पद्धतीनं यमक साधला जात असेल, दृष्टांत दिले जात असतील, चमत्कृती काही तयार केली असेल आणि त्याच्यामधून जर काही वेगळं असं तयार झालं असेल, तर त्याला काय म्हणायचं, साहित्य असं म्हणायचं. म्हणजे तुम्हाला जर साहित्य म्हणायचं असेल तर हे शब्द अर्थ कसे असले पाहिजेत, तर अलंकारिक असले पाहिजेत. आणि हे अलंकारिक असणं म्हणजे साहित्य असणं. आता हा जो प्रकार होता अलंकाराचा, अभ्यासकाने आणखीन अभ्यास केला. मी तुम्हाला आधी सांगितली ही सतत अभ्यासाची प्रक्रिया होती. म्हणजे एकाने एक गोष्ट सांगायची, सिद्धांत मांडायचा, बाकीच्यांनी त्याच्यावर अभ्यास करायचा
आणि त्याच्यामधून आणखीन त्याच्यामधलं काही आहे का याचा आणखीन अभ्यास करायचा. मग यांनी अभ्यास केला की बाबा तुम्ही अर्थालंकार केले, ठीक आहे, आणि शब्दालंकार सुद्धा केले, ठीक आहे, पण याच्यातून ध्येय कोणतं साधलं गेलं, तुम्ही असं कोणतं काम केलं याच्यामधून की ज्याच्यामुळे काव्य निर्माण झालं. तर त्याच्यामधून दुसरा एक सिद्धांत आला, तो आहे वक्रोक्ती सिद्धांत. वक्रोक्ती म्हणजे वक्र अधिक उक्ती. वक्र उक्ती म्हणजे सरळ सांगायचं नाही, तिरकस सांगायचं. ज्ञानेश्वरांना इथं सरळ सरळ सांगता आलं असतं किंवा परमेश्वर हा दिसतो, जाणवतो वगैरे, पण त्यांनी सरळ सांगितलं का नाही, त्यांनी तिरकस सांगितलं, वक्र पद्धतीने सांगितलं, सरळ नाही सांगितलं. त्याला वक्रोक्ती असं म्हणतात. म्हणजे साहित्याचं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जेव्हा अलंकार वापरता, शब्दालंकार आणि अर्थालंकार, तेव्हा काय होतं, त्याचा परिणाम काय होतो, तर तुमचं जे सांगणं आहे ते वक्रोक्तीने युक्त होतं. म्हणजे तुम्ही सरळ सांगत नाही तर ते तिरकस पद्धतीने सांगता. एखादी गोष्ट सरळ न सांगता तिरकसपणे सांगितली की त्याच्यामध्ये चमत्कृती होते, चमत्कृती होते म्हणजे ते साहित्य निर्माण